मिळणार नाही हो, नवीन नवीन जॉब आहे त्यांचा. पण हे बघा, तुम्ही भाऊंच्या बरोबर बोला, त्यासने सांगा तुम्ही एकट्यानं अजिबात जायचं नाही म्हणून. दीपा, एक तर भाऊंचं अजून ठरलं नाही की ते जाणार आहेत की नाही. त्यातून जर जायचं ठरलंच तर त्यांनी एकटं जायचं का सोबत कुणाला घेऊन जायचं ते त्यांचं त्यांना ठरवू दे की. हे बाकीचं आवरून घे पटकन. हा, त्यांनी एकट्यानं जायचं का सोबत कुणाला घेऊन जायचं त्यांचं त्यांना ठरवू दे. शिबाई, आल्यासारखं काम पण झालं नाही आणि ही कामाच्या नशिबात पडली. कॉन्ट्रॅक्ट मध्ये अडकलीये ग. माहित नाही अजून काय काय अटी आहेत त्याच्यात. कसल्या अटी? अगं कॉन्ट्रॅक्ट तर नॉर्मलच आहे. नाही ताईडे, नॉर्मल कॉन्ट्रॅक्ट नाहीये. त्यानं वेगळंच कॉन्ट्रॅक्ट बनवले. संस्था आणि कर्मचाऱ्यामधील सहमतीशिवाय करार संपण्यापूर्वी कर्मचाऱ्याने नोकरी सोडल्यास 10 लाख रुपये भरपाई द्यावी लागेल, कारण खाली सही आहे तुझी. अगं पण सरांनी असं कसं केलं? तू थांब, मी सरांना फोन लावते. विदुला? हा बोल विदुला. हॅलो सर, आपण जे सावीकडून कॉन्ट्रॅक्ट साईन करून घेतलंय ना, तर त्यात काहीतरी वेगळ्यासाठी तुम्ही मेन्शन केलेत. मी काहीच केलेलं नाहीये. नाही, या तुमच्या कंपनीच्या कॉन्ट्रॅक्ट मधल्या अटी आणि नियम नाही चालत. ऑफिस माझं, कॉन्ट्रॅक्ट माझं, अटी पण माझ्याच. सप्तपदी आमची सप्तपदी. यात मी काहीच करू शकत नाही विदुला, सॉरी. हा धैर्य ना जरा डांबीसच आहे. मुद्दाम केलंय त्याने हे सगळं. आणि हे जे काही प्रेझेंटेशनचं नाटक करतोय ना, ते यासाठीच करतोय की भाऊंना कळावं की तू त्याच्यासाठी काम करतेस आणि तो तुला कधी ऑर्डर देऊ शकतो. माहितीये मला, त्यासाठीच त्यानं प्लॅन केलाय. पण ताईडे अगं, भाऊंना जर कळलं ना तर त्यांना खूप मोठा धक्का बसेल. आधीच त्यांना बीपीचा त्रास आहे. डॉक्टरांनी सांगितलंय की टेन्शन येईल अशा कुठल्याच गोष्टी करू नका. हार्ट अटॅक पण येऊ शकतो का त्यांना. सावी, आपण एक काम करू शकतो का? तुझ्याऐवजी मी जाते तिथे. ते जे काही प्रेझेंटेशन द्यायचं ते मी देते. नाही, तो धैर्य तमाशा करेल. मी तिथे यावी म्हणूनच त्याने हे प्रेझेंटेशनचं नाटक केलंय.
आणि मी जर नाही गेले ना तर कॉन्ट्रॅक्ट मोडलं म्हणून माझ्याकडनं 10 लाख रुपये घेतो. ते पण आहेच. सावी, मला ना यातून एकच पर्याय दिसतोय. तुला असं काहीतरी केलं पाहिजे जेणेकरून भाऊ तिथे जाणारच नाही. आता काढा. कसं करायचं एकदा ध्यान देऊन बघून घ्या. देवी, माझं फक्त एवढं काम कर. मी दुसरं तुला काय मागत नाही. तसं नाही, हे असं कोपऱ्यात राहिलेली माती आहे की नाही, ते राहू दे रे बाबा. हे आधी जरा पाण्याची झारी दे बघू. पाणी देतो इथं सुनबाई. हा, थांबा. गोल झाला पाहिजे एकदम. हा, तर कुठं रोप त्याच्यात व्यवस्थित बसते. आधी औषधं खाऊन घ्या. एवढं सरप्राईज व्हायला काय झालंय? मी काय पंजाबमध्ये राहते होय? याच घरात राहते ना इथंच. सरप्राईज होणार नाही तर काय? तुला काम करताना बघायची सवय नाही ना कुणाला? अरे ए सोमड्या, चल उठ, अभ्यासाला जाऊन बस जा. चल उठ उठ उठ. दीपा, अरे ए चल चल, अरे हो. इकडे इकडे इकडे. चल चल चला चला तो चल. दीपा, कशाला सदान कदा पोरावर ओरडत असतीस काय? लहान पोरग आहे अजून ते. काय वय? तुमच्याशी थोडं बोलायचं होतं. मग बोल की. नाही म्हणजे तसं काही महत्वाचं नाही. बघ दीपा, जे काय मनात आहे की नाही ते न घाबरता बोलून टाका. म्हणजे उद्या मुजुमदारांच्या घराला भाऊंचे पाय लागणार आहेत. म्हणजे तुम्ही उद्या जाणारच आहे की नाही? तर मी काय म्हणत होते, ही माणसाला डेंजर आहे तो, आणि त्यात तुम्हाला बीपीचा त्रास. मग तुम्ही एकटं जाण्यापेक्षा आपल्यातलं कोणतरी तुम्ही सोबत घेऊन जावा. आती आहेत फटकळ तोंडाची माणसं. तुम्हाला काय बोलले बिलेत ना तर मला अजिबात नाही आवडणार. तुम्ही की नाही आमच्यापैकी कोणाला तर सोबत घेऊन जावं. हे बघा, मला कोणाच्या आधाराची काही पण गरज नाही. मी एकटा समर्थ आहे जायला कुठं पण. हाव भाऊ, असं काय करताय? तुम्हाला आधार म्हणजे तसा आधार नाही हो. तुमच्या सोबत आपल्यातलं कोणतरी असलं म्हणजे बरं होईल की नाही? हा आई, तुम्ही बोला की.